विद्यार्थी व पालक मित्रांनो, छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिजिओथेरपीची टोटल कॉलेज किती आहे, तसंच त्याच्यामध्ये सीट मॅट्रिक्स किती आहे, गेल्या वर्षीचा गव्हर्नमेंट फिजिओथेरपीचा कट ऑफ हा काय होता याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं, टोटल गव्हर्नमेंट कॉलेज आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 आहेत. त्याच्यापैकी टोटल सीट आहेत त्याच्यामध्ये 90 गव्हर्नमेंट फिजिओथेरपीच्या सीट आहे. आता हे तुम्हाला 4 कॉलेजेस असतील: लोकमान्य टिळक मुंबई, जसं सेठ GS मुंबई आणि टिळक टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज मुंबई आणि GMC फिजिओथेरपी ऑफ नागपूर. हे एवढे 4 कॉलेज आहेत. आता याच्यामध्ये जर थोडक्यात बघायचं झालं तर हे एवढे येतं. आणि फिजिओथेरपीचे जे प्रायव्हेट कॉलेज आहेत त्याच्यामध्ये 4465 सीट आहेत. हे टोटल 85 कॉलेज मधले आहेत. हे फर्स्ट राऊंडचं आहे. गेल्या वर्षी जे काय फर्स्ट राऊंड होता त्याचं सीट मॅट्रिक्स आहे. जे काय फर्स्ट राऊंडचं आहे त्याचं सीट मॅट्रिक्स आहे. त्याच्यानंतर शेवटच्या राऊंड पर्यंत 93 म्हणजे 93 कॉलेज झाले होते फिजिओथेरपीचे प्रायव्हेट. तर आपण कट ऑफ बघणार आहोत की प्रत्येक कॅटेगरीचा किती होता. लोकमान्य टिळक मध्ये महाराष्ट्रामध्ये 10 सीट्स आहेत फिजिओथेरपीच्या. तर गेल्या वर्षी जो लास्ट कॅन्डिडेट होता SC, त्याच्यासाठी 8,82,205 एवढा कट ऑफ गेला होता. ST कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी सीट्स नव्हत्या. VG कॅटेगरीमध्ये 13,08,877 एवढा कट ऑफ गेला होता लास्ट कॅन्डिडेट. नंतर जर बघायला गेलं तर NT1 कॅटेगरीसाठी पण सीट नव्हती, NT2 मध्ये नव्हती आणि NT3 पण कॅटेगरीमध्ये नव्हती. OBC कॅटेगरीचा जे कट ऑफ होता 2,30,393 पर्यंत होता. SCBC कॅटेगरीचा 4,91,479 होता. EWS कॅटेगरीचा 1,74,185. ओपन कॅटेगरीचा 3,49,970. हे झालं लोकमान्य टिळक मुंबईचं. सेठ GS मध्ये टोटल फिजिओथेरपीचे सीट्स आहेत 40. त्याच्यापैकी जे आहे SC कॅटेगरीमध्ये गेल्या वर्षी लास्ट कॅन्डिडेट 3,09,510 वर ऍडमिट कॉलेज भेटलं होतं. ST कॅटेगरीमध्ये 7,63,035 पर्यंत. विजय कॅटेगरीमध्ये 17,60,676. NT1 कॅटेगरीमध्ये 2,54,586. NT2 कॅटेगरीमध्ये 3,36,538. NT3 कॅटेगरीमध्ये 18,88,242. OBC कॅटेगरीमध्ये 6,67,662. SCBC कॅटेगरीमध्ये 4,64,465 आणि EWS मध्ये 1,52,714. ओपन मध्ये 1,85,488 पर्यंत कट ऑफ होता सेठ GS फिजिओथेरपी चा गेल्या वर्षी मुंबईला. हे जे सांगत आहे मी ती रँक सांगत आहे. आणि यावर्षी पण याच रँकच्या रेंजमध्ये जर तुमची रँक असेल तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. सर, तुम्हाला एक पण डाऊट आला असेल की एवढा कसा कट ऑफ खाली जातो, म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या खाली. तर फिजिओथेरपीला तुम्हाला नीट देणं आवश्यक आहे. तुम्ही इलिजिबल असले तरी तुम्हाला कॉलेजमध्ये भेटून जातं. त्याच्यामुळे हे एक आहे. आणि तुम्ही PCBचं पण, म्हणजे तुम्ही 12वी मध्ये पण तुम्हाला 50% पाहिजेत असं नाही, तुमची फक्त 12वी दिलेली पाहिजे PCB ग्रुप मधून. हे एक महत्वाचं आहे. आता टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यामध्ये 10 सीट्स आहेत फिजिओथेरपीच्या. त्याचा जो कट ऑफ होता SC कॅटेगरीसाठी लास्ट राऊंडला 7,83,134 होता. ST कॅटेगरीमध्ये 5,37,859. VJ कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी सीट नव्हते. NT1 कॅटेगरीसाठी पण सीट नव्हत्या. आणि NT2 कॅटेगरीचा जो होता 4,80,895. NT3 कॅटेगरीसाठी सीट नव्हत्या. OBC कॅटेगरीमध्ये 2,41,278. SCBC कॅटेगरीचा 2,26,064. EWS कॅटेगरीचा 1,53,614. ओपन कॅटेगरीचा 2,31,067. आणि जे गव्हर्नमेंट फिजिओथेरपी कॉलेज नागपूर आहे त्याचा जे कट ऑफ होता SC कॅटेगरीसाठी 5,30,270. ST साठी 8,75,122. VJ कॅटेगरी 5,89,269. NT1 कॅटेगरी 2,30,974. NT2 कॅटेगरी 2,80,419. NT3 कॅटेगरीमध्ये 4,41,511. आणि OBC कॅटेगरीमध्ये 4,68,469. SCBC कॅटेगरीमध्ये 9,75,900.
64 आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये 2,49,924. ओपन कॅटेगरीमध्ये 2,94,781. हा जो आहे गेल्या वर्षीचा रँक वाईज कट ऑफ होता, ऑल इंडिया रँक. याच रेंजमध्ये या वर्षीचा पण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्हाला फिजिओथेरपी घ्यायची असेल आणि या रेंजमध्ये जर तुमचे मार्क असतील तर तुम्हाला आरामात महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपी भेटून जाईल. आणि फिजिओथेरपीसाठी तुम्हाला फक्त नीट देणं गरजेचं आहे. तुम्ही एलिजिबल नसले तरी चालते, एलिजिबल असणं गरजेचं नाही, फक्त तुम्ही नीट देणं गरजेचं आहे. आणि तुमचं जे आहे का नीटच्या मेरिटनुसार नंबर लागत असतो हे एक थोडक्यात. आणि जे 93 प्रायव्हेट कॉलेज आहे त्यांचा कट ऑफ याच्यापेक्षा आणखीन खाली गेलेला आहे. जर तुम्हाला फिजिओथेरपी घ्यायची असेल एक वेळेस नक्की विचार करा. जर काउन्सिलिंग बद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाईल. या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.